आपल्या सर्वांच्या समोर हा चक्रीय महाराष्ट्र असा नकाशा आहे। हा जो नकाशा आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ॲड केलेले आहेत, बरोबर की नाही। त्याच्यामध्ये एवढ्या जिल्ह्यांना पाणी कुठून येतं आपल्याला काय बघायचं आहे। नक्की हे पाणी आपल्याला एवढ्या पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला, पूर्ण जगाला हे जे पाणी मिळतं ते कुठून मिळतं याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। त्यामुळे आपल्या धड्याचं नाव काय आहे, पाणी नक्की येते कुठून। कुठून येते पाणी ते आज आपण प्रत्यक्षात परिसरात जाऊन बघणार आहोत। प्रत्यक्षात बाहेर जायचंय आपल्याला आणि पाणी कुठून येतंय त्याचा अभ्यास करायचा आहे। आता आपलं लेसन काय आहे, पाणी नक्की येते कुठून, बरोबर की नाही। आता पाणी नक्की कुठून येते त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत। आता तुम्हाला समोर काय दिसतंय रे, नदी नाही, सगळ्यात पहिले काय दिसतंय वरती, मोठे उंच उंच काय आहेत, डोंगर। डोंगर या बाजूला बघा इथे काय वाहते, नदी। इकडे काय आहे समोर, नाही, डोंगराच्या बाजूला खाली काय येते, डॅम आहे। काय आहे, डॅम। ही नदी, हे डोंगर, बरोबर, ओके। आता तुम्हाला समजलं डॅम, नदी, डोंगर। आता ह्या नदीमध्ये काय आहे रे, पाणी। आता हे नक्की पाणी येतं कुठून, डॅम वरून, बरोबर, टाळ्या वाजवा त्याच्या नावाने। आता तो बोलतो डॅम वरून पाणी येतं। आता त्या डॅम मध्ये पाणी येतं कुठून, डोंगरातून, टाळ्या वाजवा, व्हेरी गुड, उत्तर बरोबर देताय तुम्ही। आता डोंगरावर पाणी येतं कुठून, पाणी पडतो डोंगराला। कशाचं पाणी पडतो, कशाचं पाणी पडतो, ढगातून। आले का नाही लक्षात। म्हणजे आपल्याला जे पाणी मिळतं ते कसं मिळतं, पावसाचं मिळतं, बरोबर। काय होतं बघा मुलांनो, हे नदीचं जे पाणी आहे कुठे जाऊन मिळतं, हे नदीचं पाणी शेवटी नदीचं पाणी कुठे वाहत कुठे जातं, समुद्रात, बरोबर। आणि समुद्राच्या पाण्याची, जमिनीवरील पाण्याची उन्हाळ्यामध्ये काय होते, वाफ होते। काय होते, वाफ होते। आणि ही वाफ कुठे जाते, ढगामध्ये जाते। ढगामध्ये गेले तिचे ढग तयार होतात आणि ढग थंड झाले की त्याचं काय तयार होतं, पाणी। आणि ते पाणी पावसाच्या स्वरूपामध्ये आपल्या जमिनीवर, पृथ्वीवर पडतं आणि आपल्याला काय मिळतं, पाणी मिळतं। आलं लक्षात। तर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला पाणी कुठून मिळतं।